Hello students, I am Shahaji Thomre sir from Chaudeshwari Prashala, Solapur. Today I am going to present language study. In Marathi it is called as Bhasha Abhyas, language study. Students, in language study there will be simple, medium and challenging activities based on vocabulary and grammar. So, in language study, we are given 10 marks. लँग्वेज स्टडी हा जो भाग आहे तो टोटल 10 मार्कासाठी आहे. लँग्वेज स्टडी इज इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी फॉर द स्टुडंट्स ऑफ 8th, 9th अँड 10th. बऱ्याच स्कूलमध्ये 5th, 6th, 7thला सुद्धा लँग्वेज स्टडीवरती क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा प्रश्न किंवा ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. So, question number 1, A, language study. Eight marks. And question first, B, language study. 2 marks. So total 10 marks are there for section 1 language study. Now one by one we will deal with these activities. आपण ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. स्टुडंट्स, फर्स्ट activity in language study is question number first, A, there will be total 6 activities and out of 6 we have to solve any 4. The first one is complete the words by using correct missing letters. Correct missing letters. ही ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी आहे. इन दिस ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला टोटल 4 वर्ड्स देतात आणि या 4 वर्ड्स मध्ये आपणास 1 लेटर गॅप असेल आणि प्रॉपर लेटर फिल करून तुम्ही तो वर्ड कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, BECH, आन्सर इज BENCH. इथं N लेटर आपण फिल केलेलं आहे. नंबर 2, STGE. यू हॅव टू राईट लाईक धिस वे. आपण याचं लेखन अशा पद्धतीने करायचं आहे. STAGE, एला आपल्याला अंडरलाईन ठिकाणी करावं लागेल. नंबर 3, SOND. Answer will be SOUND. U letter is filled here. Underline that particular letter. So, students, you will be asked 4 words here. And if you solve 4 words correctly by filling correct alphabet,
then you will get 2 out of 2. Suppose I say SERET, and correct answer will be SECRET, secret. So underline that particular letter which you have filled. So complete the words by using correct letters. ॲक्टिव्हिटीसाठी 4 वर्ड्स असणार आहेत, 2 मार्क असणार आहेत. नाउ we will move to next activity. Number 2. Put the words in alphabetical order. Put the words in alphabetical order. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. देर आर 2 मार्क्स फॉर दिस ॲक्टिव्हिटी. And in alphabetical order in this activity, 2 sets will be given. Two sets will be given. First set, पहिल्या सेटमध्ये लेटर्स विथ वर्ड्स विथ डिफरंट लेटर्स. डिफरंट लेटर्स म्हणजे पहिल्या सेटमध्ये 4ही शब्दाचे फर्स्ट लेटर डिफरंट असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याची अल्फाबेटिकल ऑर्डर लावणं खूप सोपं आहे. सेकंड सेट जो आहे वर्ड्स विथ सेम लेटर्स. इथं पहिली लेटर सगळे सेम असणार आहेत. नाउ वी विल सी द एक्झाम्पल्स. आपण एक्झाम्पल पाहूया. सेट 1. visit, candle, person, joy. This is the set. Now याच्या आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे शब्दाची मांडणी करायची आहे. स्टुडंट्स, फर्स्ट लेटर व्ही, सी, पी, जे. पी, सी, पी, जे. याच्यामध्ये फर्स्ट लेटर विल बी सी, दॅट इज कॅन्डल. सेकंड लेटर will be J, joy. Joy. Third letter P, person. And last letter V, visit. So students, alphabetically आपण या 4ही वर्डची मांडणी केलेली आहे. त्याला म्हणतात सेट विथ डिफरंट लेटर. इथं 1 मार्क तुम्हाला सहज मिळणार आहे. व्हेरी इझिली यू कॅन स्कोर 1 मार्क. नाउ वी विल सी द नेक्स्ट सेट विथ सेम लेटर्स. नेक्स्ट सेट विथ द सेम लेटर. do,
disable, difficult, and during. Now students, how we should arrange this word in alphabetical order? D, 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 D. चारही लेटर सेम आहेत. आपण काय करायचं, सेकंड लेटर बघायचं. ओ आहे, आय आहे, आय आहे, यू आहे. म्हणजे ओ, आय, आय आणि यू. याच्यामध्ये ओ अगोदर आहे आणि ओ चे दोन वर्ड्स आहेत. सॉरी, आय अगोदर आहे आणि आयचे दोन वर्ड्स आहेत. आपण पुढचं लेटर घ्यायचं, यस आणि एफ. यस आणि एफ लक्षात ठेवा. म्हणजे एकामध्ये यस आहे, एकामध्ये एफ आहे. म्हणजे एफ अगोदर येणार आहे म्हणून पहिला वर्ड येईल डिफिकल्ट. मग एस चा येईल डिसायबल. त्याच्यानंतर ओ आणि यू मध्ये ओ अगोदर आहे म्हणून डू येईल. लास्टला येणार आहे, लास्ट वर्ड विल बी ड्युरिंग. DURING, during. So while ordering the words alphabetical, थोडे आपण व्यवस्थित अल्फाबेट्स मनामध्ये काउंट करायचे आहेत आणि काउंट करून आपण त्या ठिकाणी शब्दांची मांडणी क्रमाने अल्फाबेटिकली करायची आहे. फर्स्ट लेटर सेम, सेकंड पाहिलं. सेकंडमध्ये पण दोन वर्ड्सचे लेटर सेम होते म्हणून आपण तिसरं लेटर घेतलं. आणि इन दिस वे वी हॅव अरेंज्ड these words alphabetically. So students, in this video we have seen only 4 marks out of 8. Question number first A मध्ये, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये आपणास टोटल 8 मार्क्स आहेत. त्यापैकी आज आपण कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट मिसिंग लेटर्स आणि पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच दोन ॲक्टिव्हिटीची आपण माहिती घेतलेली आहे. सो वॉच माय व्हिडिओज अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. मी आपणासाठी 9वी 10वी ग्रामर असेल, रायटिंग स्किल असेल, छान छान व्हिडिओज आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय इंग्लिश लँग्वेज. थँक यू सो मच.